की जर तुम्ही माणसं असाल तर तुमच्या क्रियेमध्ये बदल झाला पाहिजे, आणि तो जो बदल आहे तोच तुम्हाला आव्हानाच्या रूपाने समोरून येतो. म्हणजे जीवनामध्ये आव्हान ज्याला आम्ही म्हणतो, आव्हान दुसरं तिसरं काही नसून आमच्या मनाविरुद्ध आम्हाला मनाला लागलेल्या, शरीराला लागलेल्या ज्या सवयी आहे त्याच्यामध्ये बदल करणं म्हणजे आम्हाला आव्हान वाटतं. की जर आम्ही मनुष्य म्हणून जर जन्माला आलो असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्वोच्च पात्रता गाठण्यासाठी सतत आव्हानांचं काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. त्यांना समस्या न समजता त्यांना आमच्या जीवनामधली एक संभाव्य शक्यता समजली पाहिजे. जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा संघर्ष करायला मिळतो आणि तुम्हाला जाणीव निर्माण होते की यार इथं मी कमी आहे, हे माझी उणीव आहे माझ्यामध्ये, आणि समोर तर सगळं चॅलेंज आहे, त्यावेळेस ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक जो मनुष्य जिवंत आहे त्याच्यामधलं आत्मा जिवंत आहे, त्याला सतत जीवनामध्ये वरच्या पदावर का जायचं आहे, कारण त्याला आव्हान पाहिजे, त्याला बदल पाहिजे, त्याला तोचपणा नको आहे. की स्वतःच्या बंधनातून मुक्त होणं, स्वतःच्या विचारातून मुक्त होणं हे पहिलं आहे आव्हान. याच्यातूनच माणसं आयुष्यभर मोकळे होत नाही. चॅलेंज इज इक्वल टू ऑपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे जर चॅलेंजकडे बघण्याचा जर दुसरा दृष्टिकोन असेल सकारात्मक, तर ती ऑपॉर्च्युनिटी आहे. आव्हानाच्या जे नाणं आहे त्याच्या एका बाजूला आव्हान लिहिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला संधी लिहिलेलं असतं. तुम्हाला फक्त ते पलटी करायचं आहे. दुसरी बाजू तुम्हाला तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही तुमच्यात बदल कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या दृष्टिकोनात बदल कराल. आपण नेहमी लक्षात ठेवायचं, आम्ही ह्या प्रचंड मोठ्या सृष्टीचा एक छोटंसं कण आहोत. म्हणजे सृष्टीचे जे नियम आहेत ते नियम आम्हाला लागू पडतात, आणि सृष्टी असं सांगते की बदल हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे, आणि बदल म्हणजेच आव्हान. आम्ही जर गरिबीत जन्माला आलो तर आम्ही परमेश्वराचे काय मानले पाहिजे, आभार मानले पाहिजे. आम्ही जर श्रीमंतीत जन्माला आलो तर आम्ही स्वतःसाठी झगडण्यासाठी सतत संघर्ष निर्माण केला पाहिजे, आणि जर संघर्ष मिळत नसेल तर तो निर्माण केला पाहिजे. आणि जर कुणी आम्हाला संघर्ष देत असेल तर त्याचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. लाईफ इज बोरिंग फॉर दोज पीपल हु आर नॉट रेडी फॉर द चॅलेंज. मित्रहो, इंग्रजीमध्ये एक स्टेटमेंट आहे की बेस्ट ड्रायव्हर्स आर मेड इन माउंटन्स अँड व्हॅली. जे उत्कृष्ट चालक हे दऱ्याखोऱ्यांमध्ये तयार होतात, सपाट रस्त्यावर तयार नाही होत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दऱ्याखोऱ्यामध्ये एखादं वाहन चालवता तेव्हा तुम्हाला प्रत्येक सेकंदाला आव्हान आहे, वळण आहे, चढ आहे, उतार आहे, आणि ह्या सर्वांना तुम्हाला तोंड द्यायचं आहे. ज्यावेळेस जीवन तुम्हाला सजग राहण्यासाठी, जागृत राहण्यासाठी मजबूर करतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत असता. आणि जेव्हा तीच क्रिया तुमच्या जीवनामध्ये घडायला लागते त्याला सायन्स प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतं. आणि प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये माणसाचं निओ कॉर्टेक्स भाग घेत नाही, फक्त लिंबिक कॉर्टेक्स भाग घेतं. प्रतिक्षिप्त क्रिया ही जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये सारखीच असते. एखाद्या कोलूला, म्हणजे आपण घाणा म्हणतो, त्या घाण्याला झुंपलेला जो बैल असतो तो बैल निरंतर चालत राहतो पण कुठेच पोहोचत नाही. तो त्याच्या चालण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. तुम्ही जर आत्ताच्या पिढीला त्याचा अनुभव नाही आहे, परंतु एकदा बैलाच्या खांद्यावर जू टाकलं आणि त्याची शिवळ एकदा गुंतवली का बैल ॲटोमॅटिक चालायला लागायचा. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. माझ्या आयुष्याची कमीत कमी 15 ते 16 वर्ष मी नांगर हाकलेले, बैलगाडी चालवलेली आहे, सगळे मशागतीचे सगळे अवजारं वापरलेले. त्याच्यामुळे एकदा त्याला ती जाळी म्हणतात, त्या जाळीमध्ये एकदा तो बैल त्याचं मान गुंतवली आणि एकदा त्याला सुरू केला की तो शेवटचा म्हणजे शेताचं कडेचं टोक गाठेपर्यंत तो कुठे थांबत नाही. त्याला माहिती आहे मला ह्या तासामधून चालायचं आहे, खालच्या सरीमधून चालायचं आहे. तुम्ही एखाद्या प्राण्याला जर वळण लावलं तर ते वळण त्याचं आयुष्यभर तसंच राहतं, ते बदलत नाही. त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात, जे जनावरसुद्धा करतं. आणि मग तुम्ही जर माणसं असाल तर सद्गुरू आम्हाला प्रश्न करता की जर तुम्ही माणसं असाल तर तुमच्या क्रियेमध्ये बदल झाला पाहिजे, आणि तो जो बदल आहे तोच तुम्हाला आव्हानाच्या रूपाने समोरून येतो. माणसाला काहीतरी बदल झाला की ना शरीराला बरं वाटतं ना मनाला बरं वाटतं.
एखाद्या माणसाला खूप ॲसिडिटी होते, मग आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा जे त्याच्यामधले तज्ज्ञ असतात ते म्हणतात की तुम्ही डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे, कारण तुमचं जठर इकडून आहे. मग तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपला तर तुमचं जठर असं आहे तर त्या खालच्या भागामध्ये त्याचं ॲसिड जमा होईल. तुम्ही जर असं झोपला तर ते असं उलटं होईल, म्हणजे तुमचं ॲसिड सगळं एकतर गळ्याकडे येईल किंवा तुमच्या आतड्यांमध्ये घुसेल. आणि मी जी जळजळ होते, ॲसिडिटी होते, त्याचं कारण काय? जे पित्त आपल्या जठरामध्ये पाझरतं अन्न पचवण्यासाठी, तेलकट पदार्थ, स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी, ते पित्त म्हणजे ते ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे त्या जठरामध्ये राहिलं पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे. मग ते जर तुम्ही उलटं केलं, जठर तुमचं शरीर उलटं केल्यावर ते ॲसिड सगळं वरती येतं आणि ते सगळं तुमच्या आतड्यामध्ये किंवा तुमची जी काही ग्रासिका आहे त्या ग्रासिकेमध्ये, इसोफॅगस ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये घुसतं. मग तिथली त्वचा जी असते, जठरामध्ये आतमध्ये जी त्वचा असते, तिचे ॲसिड सहन करण्यासाठी त्याला एक खास अस्तर असतं. पण ते अस्तर तुमच्या ग्रासिकेमध्ये नाही आहे, ते अस्तर तुमच्या लहान आतड्यामध्ये नाही आहे. मग तिथं ते काय करतं, तिथल्या टिश्यूंना जाळून टाकतं, ॲसिड येते. मग हे अज्ञान आहे आमचं, ते माहीत नसतं आम्हाला आणि म्हणून आम्हाला काय होतो, त्रास होतो. म्हणजे आम्हाला थोडा बदल करायला सांगितला, काय रे बाबा तू डाव्या कुशीवर झोप, हा बदल आहे. पण आम्हाला ते पण आव्हान वाटतं, नाही मला सवय लागली हो अशी उताना झोपायची, नाही हो मला सवय लागली हो असं उजव्या कुशीवर झोपायची, माझी सवय मोडत नाही हो. हां, तू जनावर आहेस का? नाही, जनावर असता तर गोष्ट वेगळी होती. हां, काही जनावरांना शिवळ सांडायची सवय असते, म्हणजे जाणून बुजून तर शिवडीमधून मान बाहेर काढता, मग ते मालकाचे चाबकाचे फटके खाता. आता इथं मालक तो वर आहे, मग त्याचे फटके जरा वेगळे असतात, त्यांनी काही वळ नाही उठत, आहे की नाही. म्हणजे जीवनामध्ये आव्हान ज्याला आम्ही म्हणतो, आव्हान दुसरं तिसरं काही नसून आमच्या मनाविरुद्ध आम्हाला मनाला लागलेल्या, शरीराला लागलेल्या ज्या सवयी आहे त्याच्यामध्ये बदल करणं म्हणजे आम्हाला आव्हान वाटतं. लोकांना थोडं जरी नाही, मला साहेब घर बाहेर झोप येत नाही हो, मला घरीच झोप येते. हां, मग बाहेर काय करतो तू? नाही साहेब मी झोपेच्या गोळ्या खातो. हां, मला बाहेरचं अन्न चालत नाही. म्हणजे आपण जे बदल म्हणतो जीवनामध्ये, तो बदल हे आव्हान आहे आपल्यासाठी आणि आजच्या पिढीला तो बदल नको आहे. प्रत्येकजण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये जगायला बघतो आणि जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही तुमच्या फक्त स्वतःला अनुकूल असलेल्या परिस्थितीमध्ये जगायला पाहता. मग ते तुमचं कुटुंब असतं, ते तुमचं घर असतं, विशिष्ट प्रकारचा तुमचे एक ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये तुम्ही स्वतःला सुरक्षित आणि एकदम अनुकूल असा अनुभव करता आणि तिथंच राहायचा प्रयत्न करता आणि तेच जीवन जगण्याचा प्रयत्न करता. यालाच प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात. आणि हे जे जीवन आहे हे जीवन जनावराचं जीवन आहे. जनावर दोनच गोष्टी पाहतं, माझं पोट भरलं पाहिजे आणि मी सुरक्षित राहिलो पाहिजे. त्याला पेन आणि प्लेजरच माहिती आहे. जनावराला कधी योग्य अयोग्याचा निर्णय करता येत नाही. आणि योग्य अयोग्याचा निर्णय करण्यासाठी जसं आपण म्हणतो की तुम्ही जर जनावरापुढे एक सोन्याचं भांडं ठेवलं, एक तांब्याचं भांडं ठेवलं, एक लोखंडाचं भांडं ठेवलं, असे वेगवेगळ्या प्रकारचे धातूचे भांडे ठेवले आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला जर चारा दिला किंवा खुराक दिला तर त्याच्या आवडीचा खुराक ज्या भांड्यात असेल, मग ते लोखंडाचं का असेना, त्याला काही घेणं नाही तुमचं सोन्याचं आहे की चांदीचं आहे. हां, पण तिथं जर माणूस असेल तर तुम्ही नाही चांदीचं घ्या, नाही सोन्याचं घ्या. हां, का? सोन्याच्या याच्यामध्ये शुद्धता आहे. नाही मी ते अन्न खाऊ शकलो तर कमीत कमी ते भांडं विकून काहीतरी घेईल तरी. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जाणीव आणि ज्ञान. आणि ते जे ज्ञान आहे तुम्हाला, ते नवीन तुम्ही ज्यावेळेस आव्हानं पेलाल, नवीन ज्यावेळेस तुम्ही अनुभव घ्याल जीवनामध्ये, तेव्हाच तुम्ही समृद्ध होणार आहे. तुम्ही जर त्याच लोकांमध्ये, त्याच ग्रुपमध्ये, त्याच माणसांमध्ये, त्याच फॅमिलीमध्ये कायम राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये जे नवीन तुमचे विकास व्हायला पाहिजे तो विकास नाही होणार. तर काही मुलं अगदी पण लग्नाच्या वयाचे होऊन गेले तर त्यांना घर सुटत नाही. आता मग त्यांना घर सुटत नाही म्हणजे काय? त्यांना कम्फर्ट सोडायचं नाही. मग कम्फर्ट नाही सोडला तर त्यांचं कसं तरी होतं. हे जे कसं तरी होणं आहे हे त्यांच्यामध्ये कमतरतेला जन्म देतं. मग ती कमतरता त्यांना जाणवते कधी? जेव्हा त्या प्रकारची लोकं त्यांना भेटतात, त्यांच्या मनाविरुद्ध वागणारी,
तेव्हा मग त्यांची तिथं हाल होतात, कमजोरी उघडी पडते. समजा कायम टायर रोडला गाडी चालवायची आहे आणि अचानक जर खडखडीला गेला दगडांमध्ये, तो पंक्चर होऊनच येतो तिकडून. तर टायरचं आहे तसं माणसाचं पण आहे. त्याच्या एरियात त्याला जर पाठवला, त्याचे काम त्याला दिलं, तर तो एकदम ओके राहतो. थोडा कामात बदल झाला का तो पंक्चर होऊन येतो. हे आपल्याला नाही जमायचं ते, आहे की नाही? तर नोकरी सोडून पळून जातो किंवा ते काम सोडून पळून जातो. मजूर बघा तुम्ही, काही हे मजूर असतात, त्यांना तुम्ही जर त्यांना आवडत असलेलं काम जर नाही दिलं, त्यांना जमत असलेलं काम, आवडत असलेलं जरा चुकीचा शब्द होईल, परंतु त्यांना जमत असलेलं काम जर तुम्ही नाही दिलं त्यांच्या सवयीचं, तर म्हणतात हे आपल्याला जमत नाही. समजा गावाकडच्या आदिवासी भागातील एखाद्या जर व्यक्तीला म्हटलं की मजुराला म्हटलं की बाबा तू शहरामध्ये ये, तुला इथं सुंदर काम आहे आमच्या तबेल्यावरती, तू तिकडं 10,000 कमवतो, इकडे तुला 15,000 देतो. तो म्हणतो साहेब 20,000 दिले तरी नाही येणार. म्हणतो का बरं? नाही, मला सवय लागली आता इकडची. म्हणजे आम्ही आमचं जीवन कोणत्या स्तरावर जगतो त्याच्यावर आधारित सद्गुरू आज आम्हाला सांगता की जर आम्ही मनुष्य म्हणून जर जन्माला आलो असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्वोच्च पात्रता गाठण्यासाठी सतत आव्हानांचं काय केलं पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. त्यांना समस्या न समजता त्यांना आमच्या जीवनामधली एक संभाव्य शक्यता समजली पाहिजे. जेव्हा तुमच्यावर संघर्ष करण्याची वेळ येते, जेव्हा तुम्हाला चॅलेंज निर्माण होतं, त्यावेळेस तुम्ही त्या चॅलेंजला सरळ नकार देऊन टाकता किंवा तोंड लपवता. हिंमत असेल तर नकार देता, नसेल हिंमत तर तोंड लपवता. आणि हे दोन्ही जमत नसेल तर पळून जाता. हे खरं आहे खोटं आहे? बायपास करणारे किती टक्के लोक आहे आज? बघा बरं तुम्ही, विचार करा ना. समजा रस्ता बंद आहे असं कळलं, हायवे बंद झाला आणि साईडने एक कच्चा रस्ता आहे आणि तो फार असा अवघड आहे असं जर सांगितलं तर 50% लोक गाड्या रिवर्स घेतात, जाऊ द्या माग. काही जण तिथंच थांबतात. काही मोजके लोक तिथून गाड्या बाहेर काढतात, चला जे होईल ते पाहू. असंच आहे जीवनामध्ये. जीवनामध्ये सतत आम्हाला नवीन नवीन आव्हानं असतात. मग ती कशाच्या बाबतीत असतात? आमच्या कामाच्या बाबतीत असतात. आमच्या दररोजच्या जीवन व्यापन करण्याच्या पद्धतीमध्ये पण असं. समजा उदाहरणार्थ जेव्हा एखादा मुलगा गाव सोडतो तेव्हा त्याला हॉस्टेलवर जाऊन राहावं लागतं. त्याच्यासाठी आव्हान आहे ते. घरी मम्मी उठवायची, बाळा जेवण कर, तुला नाही आवडलं थांब दुसरी भाजी करते, ही पोळी जळाली थांब दुसरी खा. हॉस्टेलमध्ये तो बघतो मम्मी कुठून येते का, नाही येणार भाऊ. आणि म्हणून मम्मीची आठवण येते पोरांना बाहेर गेल्यावर. तिच्यावर प्रेमी म्हणून नाही येत, तिची उणीव भासते. तुमच्यावर जर कोणी प्रेम करत नसेल तर तुम्ही फार आनंदी व्हायला पाहिजे. लोकांचं उलटं कार्यक्रम आहे. जर आपल्याला कोणी पसंत करत नसेल आणि आपल्याला कोणी जर आपल्यावर प्रेम करत नसेल तर लोक फ्रस्ट्रेट होतात. तुम्हाला जर चॅलेंज मिळतं आहे तर तुम्ही त्या चॅलेंजचा काय केलं पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. शोधलं पाहिजे यार माझ्यात असं काय कमी आहे ज्याच्यामुळे मला कोणी लाईक करत नाही. जर ती कमी मी जर दूर केली तर मला प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करू शकतो. नाही करू शकत. तुमच्याकडे असं काहीतरी पाहिजे जे दुसऱ्याला देण्यासाठी उपयुक्त आहे. तर का नाही लोक तुमच्यावर प्रेम करणार? करतील की नाही? बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा संघर्ष करायला मिळतो आणि तुम्हाला जाणीव निर्माण होते की यार इथं मी कमी आहे, हे माझी उणीव आहे माझ्यामध्ये, आणि समोर तर सगळं चॅलेंज आहे, त्यावेळेस ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं पाहिजे. मलाही सांगा, ज्यावेळेस तुम्ही हायस्कूलमध्ये होतात तेव्हा गावातच होता किंवा जवळच्या गावामध्ये होता, तेव्हा तुम्हाला जर चांगले मार्क्स पडले तर तुम्हाला कुठं जावं लागतं? तालुक्याला जावं लागतं. मोठ्या चांगल्या शाळेमध्ये तुम्हाला टाकलं जातं. आपण चांगली शाळा का शोधतो? जिथं तुम्हाला काय निर्माण होईल? आव्हान निर्माण होईल. की तुमच्यापेक्षा तुमच्या ॲव्हरेजच्या खालची शाळा जर बघितली तर ती तुम्हाला काय आव्हान आहे? तुमचा विकास होईल का तिथे? नाही. मग नेहमी आम्ही शाळा कसली बघतो? आमच्या मुलासाठी किंवा आमच्यासाठी, जिथं मला काय आहे? आव्हान आहे. प्रत्येकाला आज मला सांगा, एखाद्याला विचारा तुला काय व्हायचं? कोणी म्हणतं का शिपाई व्हायचं मला? कोणी म्हणतो क्लर्क व्हायचं, कोणी म्हणतो डॉक्टर व्हायचं, कोणी म्हणतो तहसीलदार व्हायचं, कलेक्टर व्हायचं. प्रत्येकाला वाटतं आतून की मी अधिकारी व्हावं, कलेक्टर व्हावं, उच्च पदावर जावं. प्रत्येक आज आता लोकशाहीमध्ये निवडणुकीचे वारे आहे, तर आता प्रत्येकाला वाटतं मी खासदार व्हावं. आता आमदार व्हावं नाही वाटत सध्या, कारण लोकसभेचं इलेक्शन आहे.
मला खासदार व्हावं असं वाटतंय, की प्रत्येकाला उच्च पदावर जायचं आहे. उच्च पदावर जायचं आहे म्हणजे काय हो, आव्हान पाहिजे. उच्च पदावर जाण्यासाठी काय आहे, चॅलेंज आहे. प्रत्येक जो मनुष्य जिवंत आहे, त्याच्यामधलं आत्मा जिवंत आहे, त्याला सतत जीवनामध्ये वरच्या पदावर का जायचं आहे, कारण त्याला आव्हान पाहिजे, त्याला बदल पाहिजे, त्याला तोचपणा नको आहे. पण आमचं गंमत बघा कशी आहे, आमचं वर्तन, आमचे विचार, आमचे धारणा, ह्या सगळ्या आम्हाला आमच्या पद्धतीने पाहिजे. परंतु जी अचिव्हमेंट आहे ती मात्र सामाजिक लेवलची पाहिजे. म्हणजे समाजाच्या दृष्टीने काय गरजेचं आहे किंवा त्यांना काय गरज आहे ह्याचा विचार न करता आम्हाला उच्च लेवलला मात्र जायचं आहे. परंतु आमच्या जे सिस्टम आहे, सवयी आहे, ह्या मात्र आमच्याच राहतील. एखादा पोरगा जर असं म्हटला की मला कलेक्टर व्हायचं आहे, पण अभ्यासक्रम मीच निवडील आणि मीच प्रश्नपत्रिका सेट करेल. गेला याच्यामध्ये या UPSC बोर्डाकडे गेला आणि त्यांना म्हटला, साहेब मला कलेक्टर व्हायचं आहे, मी प्रचंड टॅलेंट आहे, परंतु मीच तुम्हाला अभ्यासक्रम दिला आणि मीच प्रश्नपत्रिका दिली, तेच प्रश्न मला विचारावे लागतील. आणि फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच मला भेटले पाहिजे कलेक्टरचं पद, बाहेर जाणार नाही मी. हे काय, हे आडबंगपणाचं, अडाणीपणाचं, मागासलेपणाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही तुमचे साखळदंड तोडायला तयार नाही आहे, जे तुम्ही बांधून घेतले किंवा दुसरे कोणीतरी तुमच्यासाठी बांधले. याला तुम्ही काय म्हणता, नाही हे माझे सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच नाही आहे, तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्ट करू राहिले की याच्या पलीकडे आमची कुवत नाही आहे. आणि म्हणून जे नवीन आव्हान आहे ते नवीन आव्हानं पेलण्यासाठी तुम्हाला पहिलं तुमचं स्वत्व मोडावं लागेल. मी आणि माझं ह्याच्यातून बाहेर पडावं लागेल. जो बदल आहे तो पहिला स्वीकारावा लागेल. हे पहिलं आव्हान आहे माणसाच्या पुढे, की स्वतःच्या बंधनातून मुक्त होणं, स्वतःच्या विचारातून मुक्त होणं हे पहिलं आहे आव्हान. याच्यातूनच माणसं आयुष्यभर मोकळे होत नाही. आणि मग जन्माला जसे आले तसेच मरता. खास तर पैसा कमवतील, प्रॉपर्टी कमवतील, पदही कमवतील, परंतु स्वतःच्या दृष्टीने जो सन्मान आहे तो मात्र त्यांना कमवता येत नाही. त्यांचा आंतरिक विकास होत नाही. त्याचं कारण काय, त्यांनी ज्या शक्यता आहे त्यांना स्वतःच काय केलेलं आहे, बांध घातलेले आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये ज्या शक्यता आहे, संभाव्य क्षमता आहे, इथं असलेला कुणीच असा नाही आहे की जो त्याच्या जीवनामध्ये उच्च पातळीवर जाऊ शकत नाही. का उंची कमी आहे, तब्येत कमी आहे, थोडासा मेंदू कमी चालतो, थोडे पाय कमी चालता, जे काय असेल ते प्रत्येकजण उच्च पदावर जाऊ शकतो. फक्त अडचण कुठे आहे, आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहेत का? आव्हानांना आम्ही काय समजतो? चॅलेंज इज इक्वल टू ऑपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे जर चॅलेंजकडे बघण्याचा जर दुसरा दृष्टिकोन असेल सकारात्मक, तर ती ऑपॉर्च्युनिटी आहे. पण तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटीची जर व्याख्याच कळत नसेल तर तुमच्यासाठी जीवनामध्ये सगळं चॅलेंजच आहे. बघा, जे सामान्य लोक असताना त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी एक चॅलेंज आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एखादा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे, तो 10 वर्षापासून ड्रायव्हर आहे. माझ्यासारखा माणूस म्हणला, भाऊ तुला ट्रॅक्टर घेऊन देतो, हप्ते तू फेड. तो म्हणतो, साहेब 2 वेळची खातोय, तेवढी खाऊ द्या. त्याला आपण काय दिली, संधी दिली. त्याला संधीमध्ये काय दिसू राहिली, समस्या दिसू राहिली, चॅलेंज दिसू राहिलं. म्हणजे आपण जेव्हा शेतकऱ्यांबरोबर संवाद करतो, शेतकरी आम्हाला सांगतो तुमचे प्रोडक्टचे रिझल्ट खूप छान आहे पण महाग आहे. मग सोनं काय बेंटेकच्या भावात द्यायचं का? हॅलो, तुम्हाला काय पाहिजे? सोनं पाहिजे. आणि भाव कोणता पाहिजे? बेंटेकचा पाहिजे. मग त्याला शेख चिल्लीला राजा करावा लागेल, मग होईल. मोहम्मद तुगलकासारखा माणूस लागेल त्याला, आहे की नाही? त्याच्यामुळे जीवनामध्ये आम्ही आमचं भान विसरलो. आम्हाला आमच्या मातीला खाऊ घालायला सुद्धा महाग आणि स्वस्त वाटतं. जी आम्हाला एका दाण्याची शेकडो दाणे देते तिने कधी विचार केला नाही हा शेतकरी मला महाग वाटतो, हा परवडत नाही मला. परंतु शेतकरी मात्र विचार करतो. केमिकलच्या शेतीने त्याची कंबर मोडलेली आहे. तो पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या विस्कटीत झालेला आहे, विखरून गेलेला आहे, मोडकळीस आलेला आहे.
त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की स्वस्त गोष्टीमधून मी मोठा झालो पाहिजे, आणि ते कधीच होत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या घराला एकदम लो क्वालिटीचं सामान वापरायचं आणि बाजारभावात ते घर अतिशय उच्च किमतीत विकलं गेलं पाहिजे अशी धारणा करण्यासारखं आहे. दागिन्याला आपण सगळं बेंटेक्स वापरायचं आणि बाजारात गेल्यावर मात्र त्याला सोन्याचा भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. मग तुम्ही जर जमिनीमध्ये जर सोनं पेरलं तरच ते सोनंच उगवणार आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर भुसा पेरला तर भुसाच उगवणार आहे. तुम्ही जर विष पेरलं तर विषच उगवणार आहे. आणि म्हणून आव्हानाला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक माणसाने, मग तो कुणी असो, शेतकरी असो, बिझनेसमॅन असो, नोकरदार असो, नेता असो, कुणी पण असो, त्यांनी आव्हानांना काय केलं पाहिजे? स्वीकारलं पाहिजे, एक संधी म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर आव्हान नसेल तर तुम्ही समजून चुका, आमच्या जीवनात संधी पण नाही आहे. आव्हानाच्या जे नाणं आहे त्याच्या एका बाजूला आव्हान लिहिलेलं असतं, दुसऱ्या बाजूला संधी लिहिलेलं असतं. तुम्हाला फक्त ते पलटी करायचं आहे. दुसरी बाजू तुम्हाला तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही तुमच्यात बदल कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या दृष्टिकोनात बदल कराल. बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की आपला कोणीतरी वापर करतंय आणि म्हणून लोक नवीन आव्हानांपासून काय करता? स्वतःला दूर ठेवता. मित्रांनो, मुळात आपण ह्या मोठ्या प्रकृतीचे, सृष्टीचे काय होते? एक छोटेसे कण आहोत. आणि ही सृष्टी ज्याप्रमाणे चाललेली आहे त्याचप्रमाणे आपलं पण आयुष्य चालणार आहे. हां, समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आणि ट्रेन मुंबईला चाललेली आहे आणि त्याच ट्रेनमध्ये बसून तुम्ही नाशिकला चाललेले, असं होऊ शकतं का? हां, तुम्ही ट्रेनच्या पहिल्या डब्यातून शेवटच्या डब्यामध्ये येऊ शकता, नाशिकच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. पण तुमचा मागे चालण्याचा वेग आणि ट्रेनचा पुढे जाण्याचा वेग जर मोजला तरी तुम्ही मुंबईलाच चाललेली. कळलं? स्टॅटिस्टिक्स काय सांगतं? यू आर गोइंग टू बॉम्बे वेदर यू आर गोइंग टू रिटर्न इन टू द ट्रेन. तुम्ही ट्रेनचे डबे किती चेंज केले, तुम्हाला भास होईल मी मागं चाललो आहे, मी नाशिकला चाललो आहे, पण तुमचा भास आहे तो प्रत्यक्षामध्ये तुम्ही मुंबईलाच चालले, का तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसले ती मुंबईला चाललेली आहे. तसं आपण नेहमी लक्षात ठेवायचं, आम्ही ह्या प्रचंड मोठ्या सृष्टीचा एक छोटंसं कण आहोत. म्हणजे सृष्टीचे जे नियम आहेत ते नियम आम्हाला लागू पडतात आणि सृष्टी असं सांगते की बदल हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे आणि बदल म्हणजेच आव्हान आहे. काय सोपी गोष्ट आहे पहा. तुम्हाला एखादी सवय लागलेली आहे आणि आपण सांगितली ती सवय मोडा, तर आपल्याला काय वाटतं? चॅलेंज. साधी गोष्ट आहे, सकाळी लवकर उठा, ही किती सोपी गोष्ट आहे, पण तीसुद्धा आम्हाला अवघड वाटते. एखाद्याला म्हटलं अरे नॉनव्हेज खाऊ नको बरं का, ते आजच्या काळामध्ये भाज्याच सुरक्षित नाही राहिलेल्या, तर नॉनव्हेजकडून सुरक्षित राहील. ते काय काय खाता जनावरं एकतर काय खाता? निकृष्ट खाता. जनावरं जे काही खाता ते काय खाता? माणूस जे खातो त्यापेक्षा घाणच खाता ना. एखादं फळ सडलं, भाज्या सडल्या, धान्य सडलं, कोणाला खाऊ घालतो आपण? त्यांचा आहार हा माणसापेक्षा, माणसाला मिळणारा आहाराचा दर्जा घसरला आहे, तेव्हा जनावरांचा दर्जा किती घसरला असेल. जसं मी गमतीने नेहमी म्हणत असतो की दूध, जे गाईच्या पासून मिळणारं जे सर्वोत्कृष्ट अमृत ज्याला आम्ही म्हणायचो ते दूधच आज काय झाले? विषारी झाले. तेव्हा तिच्या शेणाबद्दल काय बोलावं? तर शेण किती विषारी घाणेरडं असेल ह्याची कल्पना न केलेली बरी. भीक नको पण कुत्रावर, हां, तुझं पोषण नको पण बुरशावर, असं शेतकऱ्यांना म्हणायची वेळ आली. मग हे आम्ही जीवनामध्ये आम्ही शिकलं पाहिजे. आज लोक भाजीपाला कमी खाता, फळं कमी खाता आणि मिनरलच्या गोळ्या जास्त खाता. लक्षात, विटॅमिनच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, मॅग्नेशियमच्या गोळ्या. मी म्हणतो जेवण करायचंच बंद करून टाका ना. सकाळच्या आहारामध्ये 4 गोळ्या, दुपारच्या जेवणामध्ये चांगल्यापैकी 2-4 बॉटल सिरप बिरप असं काहीतरी करून ठेवा सगळं, आहे की नाही? हां, वाटल्यास त्या खोकल्याच्या सिरपमध्ये गोळ्या बुडून खा. काय विकृत समाज निर्माण चाललेला आहे होत, हे आम्ही बघितलं पाहिजे. आज मित्रांनो, हेल्थ इंडस्ट्री ही फूड इंडस्ट्रीपेक्षा मोठी झाली आहे. कॉस्मेटिक इंडस्ट्री ही आमच्या फूड इंडस्ट्रीपेक्षा मोठी होती आहे. बघा, आतून संत्री खाऊन स्किन डेव्हलप नाही झाली पाहिजे, बाहेरून क्रीमा लावून ती डेव्हलप झाली पाहिजे. बरोबर आहे ना? जीवनामध्ये आनंद जर घ्यायचा असेल ना तर जीवनाची प्रकृती समजून घेतली पाहिजे. जीवनाची प्रकृती आहे, जोपर्यंत चॅलेंज नाही आहे तोपर्यंत विकास नाही आहे.
तुम्ही तुमचा हात असा ठेवा बरं, त्याला चॅलेंजच देऊ नका दिवसभर, असंच ठेवा, माझा आहे, माझा भाऊ. हा लाडका भाऊ संध्याकाळी सरळ नाही होणार, तुम्ही सोडा, तो नाहीच होणार सरळ. तो म्हणेल मी बरा असाच आहे. असं आहे, तो सतत कामात आहे म्हणून तो जिवंत आहे. आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुमचं व्यक्तिमत्व जेवढं संघर्षाला सामना करेल तेवढं चांगलं. तुम्हाला माहिती आहे, एक गाडी आहे जी गॅरेजमध्ये असते 8 दिवस आणि 1 दिवस बाहेर निघते फक्त. आणि एक गाडी आहे जी दररोज ग्राउंडवर आहे. कुठल्या गाडीचं इंजिन चांगलं राहतं? अरे गॅरेजवाले पण सांगता, कंपन्या पण सांगता, बाबा आठवड्यातून 1 दिवस चालव रे. हां, तो म्हणतो नाही नाही, लय वापरल्यावर लवकर खराब होईल. अरे वापरून नाही खराब झाली ना, ती झिजून खराब नाही झाली ना तुमची, ती कुजून खराब होईल. हे तुला माहिती आहे का? कुजून लवकर खराब होती, झिजून लवकर खराब नाही होत. झिजून लवकर खराब का नाही होत? कारण ह्या पंचमहाभूताच्या प्रकृतीमध्ये ती स्वतःला सामील करते आणि रिचार्ज होते. कुठलीही वस्तू, लोकांना प्रश्न पडतो की सांभाळून ठेवलेली वस्तू लवकर खराब होते आणि वापरातली वस्तू लवकर खराब का नाही होत? कारण वापरातली वस्तू ही ऊर्जा रिचार्ज करते. त्याच्यातली जी ऊर्जा आहे तिला पुन्हा काय करते? तिला आव्हान मिळतं दररोज, संघर्ष आहे. ज्या चाकूचा तुम्ही सुरीचा दररोज वापर करता, विळ्याचा वापर करता, ते धारदार शस्त्र तुमचं ताजी, तुझी धार ताजी राहते, कारण त्याला संघर्ष आहे, म्हणून त्याला संधी पण आहे. पण ज्या शस्त्राला वापरच नाही आहे ते गंजून जातं रे बाबा. हॅलो, बोथट होतं, बोथट. परत वापरायचं म्हणलं तरी ते पुन्हा त्याला पाणी पाजावं लागतं, धार द्यावी लागते. तसं तुमचं आहे. एखादा खेळाडू जर 6-7 महिने जर त्याला आराम दिला ना, तर तो खेळाडू नाही राहत. हां, ते खेळ आडू होतो. तो खेळ आडू, तो मध्ये गेला का खेळ आडून ठेवतो. कळलं? असं आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला खेळाडू व्हायचं आहे का खेळ आडू व्हायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. जो लाडू झाला तो आडू झाला. हां, तेव्हा जीवनामध्ये लाडोबा व्हायचं सोडून द्या. हां, झगडोबा व्हा, झगडा, लढोबा व्हा. लढोबा होणं कधी चांगलं, लाडोबा होणं हे आयुष्य कमी करण्याचं लक्षण आहे. मग तुम्हाला जीवनामध्ये लढोबा जर झाले तर जीवनामध्ये तुमचा संघर्ष येईल आणि तो संघर्ष तुम्हाला जिवंत करेल आणि तुमच्यामध्ये ज्या शक्यता आहे, संभावना आहे, त्यांचा विकास करेल. मग तुम्ही ठरवायचं स्वतःला, अरे आम्ही जर गरिबीत जन्माला आलो तर आम्ही परमेश्वराचे काय मानले पाहिजे? आभार मानले पाहिजे. आम्ही जर श्रीमंतीत जन्माला आलो तर आम्ही स्वतःसाठी झगडण्यासाठी सतत संघर्ष निर्माण केला पाहिजे. आणि जर संघर्ष मिळत नसेल तर तो निर्माण केला पाहिजे. आणि जर कुणी आम्हाला संघर्ष देत असेल तर त्याचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. का? कारण तो आम्हाला जिवंत राहण्यासाठीचा मार्ग दाखवतोय. आणि तुम्ही जर तो संघर्ष नाही केला, गरिबाला तो सक्तीने आहे, पण श्रीमंताला तो भक्तीने आहे. त्याला भक्ती करावं लागेल. गरीब का बरं जीवनामध्ये जास्त आयुष्य जगतो किंवा जास्त विकास करतो? कारण त्याला सक्ती आहे, मजबुरी आहे. बरोबर आहे. आणि ते मजबुरीनं जगण्याची सवय लागते माणसाला, ती नाही राहिली पाहिजे. आणि म्हणूनच माणसं असं म्हणतात, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. माणसं गरीब असतात तेव्हा नात्यांना खूप जपता आणि श्रीमंत झाले की त्यांना नाती जड वाटतात. प्रत्येक नात्यातून त्यांना आदर हवा असतो. ही गोष्ट का घडते? त्याचं कारण आहे, आम्हाला आव्हान पेलण्याची काय राहत नाही सवय. ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्यात बदल करायचं बंद करता आणि समोरच्या आव्हानं तुम्ही स्वीकारत नाही, त्या दिवसापासून तुमचं जीवन एखाद्या फ्लॅट झालेल्या लाईफलाईनसारखं असतं. तुम्ही पाहिलं असेल, इकोकार्डिओग्राफ जर तुम्ही काढला तुमचा कधी, हृदयाची रेषा, तर हृदयाची लाईफलाईन ही अप अँड डाऊन्स असते. माउंटन्स अँड व्हॅली, माउंटन्स अँड व्हॅली, माउंटन्स अँड व्हॅली, माउंटन्स अँड लाईफ इट सेल्फ टेलिंग यू की मला काय आहे, संघर्ष आवडतो. बरोबर आहे. संघर्ष आणि बदल हे जीवनाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि प्रतिक्षिप्त क्रिया, फ्लॅटनेस हे तुमच्या जडत्वाचं लक्षण आहे. जडत्व म्हणजे तमसाचं, आळसाचं. तुम्ही एखादा भौतिक पदार्थ असल्याचं लक्षण आहे. मग तुमच्यामध्ये जे शरीर आहे ते जर भौतिक स्तरावरच जगत असेल तर तुम्ही जिवंत नाही आहे. मग तुम्ही जर जिवंत असतात, बघा, ज्याचा मेंदू चालतो
त्याला हातपायाचं काम नाही दिलं जात. हॅलो. आणि हातापायाचं काम करणाऱ्यापेक्षा मेंदू चालवण्याचा पगार जास्त असतो. ही प्रकृतीसुद्धा सांगते की ज्याचं हे जास्त चालतं, जो संघर्ष जास्त, ज्याला बदल चालतो, ज्याला सतत तेच तेच काम आवडतं, तो प्रत्यक्षिप्त क्रियाचं काम करतो, ज्याला आम्ही मजुरी असं म्हणतो. मजुरांना कोणतं काम आवडतं? त्यांना थोडा बदल करायला सांगा, ते म्हणते नाही साहेब आपल्याला जमणार नाही. मग तुम्ही जर एखादा म्हटला की साहेब आपल्याला हे जमणार नाही, नाही म्हटला का समजायचा हा मजूर आहे. फक्त तो थोडा छोटा मजूर आहे, हा जास्त पगाराचा मजूर आहे, हे एवढंच फरक आहे. मग हे आम्ही काय केलं पाहिजे? स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि स्वतःला तुम्ही जर नाही ओळखलं तर जीवनामध्ये तुम्हीच तुमच्या प्रगतीचे आणि प्रवासाचे दरवाजे काय करता? बंद करता. तुम्ही म्हणजे ब्रॉड गेज रेल्वेवरून येताना नॅरो रेल्वे गेजवरती तुम्ही उतरता, हा तुमचा प्रवास आहे. तुमची पटरी पुढे पटरी आहे, नाही असं नाही आहे, पण ती मीटर गेज आहे, त्याच्यावर नॅनो रेल्वे चालते. आणि मागची रेल्वे कशी आहे? ब्रॉड गेज आहे. तुम्ही ब्रॉड गेजवरून नॅनो जर गेजवर उतरले तर तुमची रेल्वे काय होणार आहे? पलटी होणार आहे. कळतं आहे? म्हणून जीवनामध्ये सतत काय पाहिजे? विकास पाहिजे. विकास करायचा असेल तर तुम्ही काय स्वीकारलं पाहिजे? आणि प्रत्येक गोष्टीला काय म्हटलं पाहिजे? हा म्हटलं पाहिजे. फेल झाला तर अनुभव येईल आणि यशस्वी झाला तर आणखीन पुढे जा. बरोबर आहे की नाही? म्हणून जीवनामध्ये कधी पण चॅलेंज जे आहे, आव्हानात्मक परिस्थिती आहे, तिच्याकडे समस्या म्हणून बघू नका. तिच्याकडे काय म्हणून बघा? संधी म्हणून बघा, शक्यता म्हणून बघा. आणि ते जर तुम्ही बघायला शिकलेत तर ह्या जीवनामध्ये तुम्हाला असं कधीच नाही वाटणार की लाईफ इज बोरिंग. लाईफ इज बोरिंग फॉर दोज पीपल हु आर नॉट रेडी फॉर द चॅलेंज. जे आव्हानासाठी तयार नाही आहे ना, ज्यांना ते ऑब्स्टॅकल्स वाटतं. माझ्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष जास्त येईल तेवढा मी जास्त उच्च पदावर पोहोचेल, कारण तेवढा माझा विकास चांगला होईल. आणि म्हणून जीवनामध्ये आजच्या पुढे एवढं तर नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला संघर्ष करायची जर वेळ आली ना, समजून घ्यायचं माझ्यासाठी काय आहे? संधीचं या ठिकाणी काहीतरी दरवाजा आहे. आणि जर संघर्ष करायची तुमच्यावर वेळ येत नसेल किंवा तुम्ही संघर्षापासून सॉफ्ट कॉर्नर जर निवडत असाल, तुम्ही समजून घ्या तुम्ही जीवनामध्ये काही विशेष करू शकणार नाही. आहे त्या लेवललाच तुम्ही राहणार. जीवनामध्ये काही विशेष प्रगती नाही होणार. लक्षामध्ये माझी अशी विनंती सर्वांना की तुम्ही थोडंसं जर जास्त खोदून पाहिलं, सगळे जेवढे महान व्यक्तिमत्व झाले त्यांचं जीवनचरित्र तुम्ही जर थोडं खोदून पाहिलं, तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनचरित्रामध्ये प्रचंड उलथापालथ बघायला मिळेल, जे उच्च शिखरावर पोहोचलेले. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमच्या पात्रतेशिवाय जर एखादी गोष्ट भेटली, लाख मोलाची गोष्ट सांगतो, तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त उच्च लेवलचं पद, उत्पन्न, प्रतिष्ठा यापैकी काही जरी भेटलं तर ती कोणाची तरी काय आहे? कृपा आहे. पण तिथं तुम्ही सावध व्हायचं आहे. का बरं सावध व्हायचं आहे? कारण तुम्हाला मिळालेल्या गोष्टीसाठी तुम्ही जर स्वतःला पात्र नाही बनवलं तर ती तुमच्याकडून त्याच वेगाने परत घेतली जाणार आहे. ही प्रकृती तुमच्याकडून ती काढून घेणार आहे. आणि तुम्ही प्रकृती तुमच्याकडनं ती गोष्ट परत काढून घेण्याच्या आत तुम्ही स्वतःला काय बनवलं पाहिजे? पात्र बनवलं पाहिजे. बरोबर आहे? तुम्ही ते पात्र बनवा आणि स्वतःला काय निर्माण करा? आव्हान निर्माण करा, बदल करा स्वतःमध्ये. या जीवनामध्ये काहीही अशक्य नाही आहे, सर्व शक्यताच आहे. आणि तुम्हाला हवं ते मिळू शकता, हवं ते करू शकता. फक्त तुम्ही आव्हानांना संधी समजायला शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळेस संघर्ष येईल, आव्हान येईल, तेव्हा एक मोठा हा असला पाहिजे तुमच्यामध्ये, आतून हा असला पाहिजे. विचार करून हा नको, आतून सहज हा. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हा मध्ये विसरता त्यावेळेस तो तुमचं जीवन सतत उच्च कोटीवर प्रवास करतं आणि तुम्हाला एका उच्च पदावर घेऊन जातं. धन्यवाद.